लहान मुलांच्या टिफिनला किंवा रोज नाश्त्याला पौष्टिक असं काय बनवायचं हा नेहमीच प्रश्न पडतो. तर आज मी त्याच प्रश्नाला एक सोपं उत्तर दिलेलं आहे. आज आपण ज्वारीचं थालीपीठ कसं बनवायचं ते पाहणार आहोत. अगदी पौष्टिक आहे, घरगुती साहित्यांमधून बनतं आणि यामध्ये आपण थोड्या पालेभाज्याही वापरलेल्या आहेत. त्यामुळे लहान मुलं पालेभाज्या खात नसतील तर तेही आवडीनं खातील. तर हे थालीपीठ बनवण्यासाठी आधी आपण याचं एक वाटण बनवून घेणार आहोत. तर मी मिक्सर जारमध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. लसणाच्या पाकळ्यासोबतच आपण हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तुमच्या तिखटानुसार हिरवी मिरची तुम्ही कमी जास्त करू शकता. तर इथे मी 3 ते 4च हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. पाव चमचा धनं घेतलेला आहे. मोठा पाव चमचा आपला पोहे खायचा असतो तेवढाच. सेम चमचा आपण जिरं घेतलेलं आहे आणि आता हे आपण वाटून घेणार आहोत. पाणी न घालता हे छान बारीक वाटून घ्यायचं. आता आपलं वाटण तयार आहे, तोपर्यंत आपण पीठ भिजवून घेऊयात. तर एका बाउलमध्ये इथे मी 1.5 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. तर हे न चाळता घेतलेलं पीठ आहे. ज्वारीचं पीठ आपण जे भाकरीला वापरतो तेच मी इथे यूज केलेलं आहे. आता सेम वाटीने आपण अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेणार आहोत आणि आता त्याच सेम वाटीने आपण पाव वाटी बेसन पीठ घेणार आहोत. तर या 3 पिठांचं वापर करून आज आपण हे थालीपीठ बनवणार आहोत. आता यामध्ये 1 छोटा चमचा मी पांढरे तीळ घातलेले आहेत. छोटा पाव चमचा मी इथे हिंग घालणार आहे आणि 1 छोटा चमचा मी इथे हळद घालणार आहे. तर हळदीने आपल्या थालीपीठाला रंग खूप सुरेख येतो, त्यामुळे आपण हळदीचा वापर केलेला आहे. अर्धा छोटा चमचा मी इथे लाल तिखट वापरलेला आहे आणि अर्धा छोटा चमचा ओवा घेतलेला आहे आणि हा ओवा छान हातावरती चुरगळून तो यामध्ये घालणार आहे. यामुळे काय होतं तर ओव्याचा सुगंध खूप छान येतो आणि जे थालीपीठ आहे ते पचायला हलकं होतं. तर आता यामध्ये चवीनुसार मी मीठ घातलेलं आहे. आता इथे मी कांद्याची पात घातलेली आहे बारीक चिरून. तुम्ही याऐवजी पालक किंवा मेथीही घालू शकता. बारीक चिरलेला अर्धा मी यामध्ये कांदा घातलेला आहे आणि जे आपण मिरचीचं वाटण करून घेतलेलं होतं ते यामध्ये घातलेलं आहे. मी मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही खलबत्त्यामध्ये ठेचूनही घेऊ शकता. थोडंसं आता यामध्ये पाणी घालणार आहोत आणि हे पीठ आपण जास्त सैलसरही नाही आणि जास्त घट्टही नाही असं मळून घेणार आहोत. तर थालीपीठासाठी पीठ जास्त घट्ट मळायचं नाही आणि जास्त सैलसरही मळायचं नाही. थोडं थोडं पाणी घालत आपण हे पीठ व्यवस्थित मळून घेणार आहोत. जेवढं पीठ व्यवस्थित मळून घ्याल तेवढे थालीपीठ खूप सुंदर होतात. गव्हाच्या पिठामुळे ह्याला थोडासा चिकटपणा येतो आणि डाळीच्या पिठामुळे हे थालीपीठ खूप सुंदर चवीला लागतं. त्यामुळे आपण ह्या दोन्ही पिठांचा वापर केलेला आहे. तर आपलं पीठ छान मळून झालं आहे, तुम्ही पाहू शकता. जास्त सैलसरही मी मळलेलं नाही. तर आता यावरती झाकण ठेवून आपण हे 10 ते 15 मिनटं रेस्ट करायला ठेवणार आहोत. तर 10 ते 15 मिनटानंतर हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि या तयार पिठाचा एक छोटासा गोळा काढून घ्यायचा. आता तुम्हाला थालीपीठ किती साईजचं बनवायचं आहे, छोटं मोठं, त्यानुसार तुम्ही गोळे काढून घेऊ शकता. तर मी रेग्युलर साईजचं थोडंसं थालीपीठ बनवते, त्यासाठी मी एक छोटा गोळा काढून घेतलेला आहे. आता पोळपाटावरती एक कॉटनचा रुमाल किंवा आपला घरचा जो साधा रुमाल असतो तो किंवा कॉटनचं कापड लावायचं. त्यावरती असं थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं. आता यावरती आपण जो तयार घेतलेला गोळा आहे तो ठेवायचा. हाताला छान पाणी लावायचं आणि मस्त असं हे थालीपीठ थापून घ्यायचं. व्यवस्थित सगळ्या बाजूंनी थालीपीठ थापून घ्यायचं. कोणत्याही बाजूला थोडंसं जाड थोडंसं पातळ नाही राहिलं पाहिजे. मस्त असे ह्या बोटांचा आकार यावरती उमटला की भाजल्यानंतरही हे थालीपीठ खूप छान दिसतं. तर आता मस्त थोडं थोडं पाणी हाताला लावत मी हे थालीपीठ छान भाजून घेतलेलं आहे. थोडंसं पातळसर ठेवायचं, त्यामुळे ते छान कुरकुरीत होतं आणि खायलाही चवीला छान लागतं. तर मस्त असं हे थालीपीठ थापल्यानंतर याला मी असे छोटे छोटे होल करून घेणार आहे. त्यामुळे थालीपीठ आपलं छान वाफलं जातं. आता इथे तवा गरम करायला ठेवलेला आहे मी. तवा छान गरम झाला की यावरती थोडंसं तेल सोडून घ्यायचं. तेल व्यवस्थित सोडलं की जो आपण रुमाल अंथरलेला होता तो उचलायचा आणि व्हिडिओमध्ये दाखवते तसा हा तव्यावरती टाकायचा. थालीपीठ रुमालातून निघत नसेल तर तुम्ही थोडंसं वरून पाणी शिंपडलं तरीही चालेल. व्यवस्थित अलगद असं हे थालीपीठ निघतं. आता कडेनी आपण थोडंसं तेल सोडणार आहोत आणि यावरती झाकण ठेवून आपण याला 1-2 मिनटाची वाफ देणार आहोत. त्यामुळे थालीपीठ आपलं छान सगळ्या बाजूंनी व्यवस्थित वाफलं जातं. तर आता 1-2 मिनटाने आपण झाकण काढून घेणार आहोत आणि तुम्ही पाहू शकता मस्त असं थालीपीठ आपलं वाफवलं गेलेलं आहे. तर आता हे आपण व्यवस्थित पलटी करून घेणार आहोत. तर हे पलटी केल्यानंतर पुन्हा एकदा आपण सगळ्या बाजूंनी याला तेल सोडून घेणार आहोत आणि जे हे होल केलेले होते त्यामध्येही तेल सोडायचं. त्यामुळे थालीपीठ आता आपलं व्यवस्थित भाजलं जातं.
तर छान लो गॅसवरती आपण हे थालीपीठ मस्त क्रिस्पीसर होईपर्यंत भाजून घेतलेलं आहे। तर मस्त असं पौष्टिक ज्वारीचं थालीपीठ आपलं तयार झालेलं आहे। ते तुम्ही दह्यासोबत किंवा चवळीची उसळ किंवा मटकीच्या उसळीसोबतही देऊ शकता। हे लोणच्यासोबतही खूप छान लागतं। जी कोणती अवेलेबल सीझनल भाजी असेल जसं की मेथी, पालक किंवा कोथिंबीर ती तुम्ही यामध्ये घालू शकता। त्यामुळे लहान मुलांच्या पोटामध्ये सीझनल भाज्याही जातील, पालेभाज्याही जातील आणि असं पौष्टिक थालीपीठही गरमागरम खाल्लं जाईल। तर असं हे थालीपीठ तुम्हीही बनवून पहा, कसं झालेलं मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत याची लिंक जास्तीत जास्त शेअर करा। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जवळचे बेल आयकॉनही दाबा। त्याने माझ्या चॅनलवरच्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील। तर पुन्हा भेटू अशीच एक रेसिपी घेऊन, तोपर्यंत थँक्यू।